चला तर बालदोस्तांनो, आता आपण पुढल्या प्रश्नांकडे वळत आहोत. क्रम ओळखणे, चिन्हांची मालिका ओळखणे. अतिशय सोपा, शॉर्ट बट स्वीट. 81 पासून तर जस्ट 89 पर्यंत क्वेश्चन्स आहेत बघा. LMN, MNL, NLM, LMN. तर सुरुवातीचे काय येतील बघा. MN रिपीट होते बघा. LMN आलेला आहे, तर L शेवटी आहे म्हणजे मध्यभागी येतील M आणि N. पर्याय क्रमांक 1. आता 82 बघा. इथे जी चिन्हांची मालिका बनली ती हे 1 2 3 मध्ये मग नंतर मोठं 2. इकडे बघा, इकडचे 2 जसेच तसे, इकडचं 3 पैकी 1 कट झाला आणि पुन्हा तो क्रम जसा तसा पुढे जर गेलो आपण तर आधी 3 होते, मग नंतर 2 आणि मग नंतर 1. तर म्हणजे पुढल्या याच्यात एकही नसेल तर असणार आहे. आपण जाऊया पर्याय क्रमांक 4 सोबत. बघा, इथे याच्या आधी एकही नाही येते 2 डिझाईनवाली. तर चला आता बघा 83 स्टार्स मोजूया. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. 1 2 3 4 डिक्रीजिंग ऑर्डर. 6 5 4 and next 3. that means पर्याय नंबर दुसरा. 84 ZB ZB Z ZB ZB. मग पुढलं ZB यांचाच क्रम आहे. ZB Z ZB 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 Z. पर्याय क्रमांक पहिला. 85 कडे जाऊया. तर बघा या ठिकाणी पहिलं चिन्ह असं दिसतंय, नंतर बघा हे 2 मिडलमधले वाढवले, नंतर हे 3. तर इथे पुढे काय येईल म्हणे. मग साहजिकच पुढे काय येणार आहे. हे जे शेवटचे 2 आहे ते कॉन्स्टंट आहे, फक्त हे मधलं जे चिन्ह हे वाढत गेलेलं आहे. मग इथे 1 2 3 4 आहेत ना, ते 4 आणि 5. तर पुढलं चिन्ह असणार आहे 1 2 3 4 येणारं आणि हे येणारं. पर्याय क्रमांक पहिला. 85चा पर्याय क्रमांक 1. 86 बघा, थंबची ॲक्शन आहे. थंब वरती, मग नंतर फर्स्ट फिंगर आणि नंतर थंब खाली. तर या पद्धतीने इथे कशा पद्धतीने त्या येणार आहेत तर आपण इथे बघत आहोत. बघा, थंब फिंगर, थंब डाऊन, देन फिंगर डाऊन, देन थंब डाऊन and that thumb is up and the finger is down. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये फिंगर डाऊन असणार आहे आणि थंबची ॲक्शन वर खाली असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फिंगर मध्यभागी होतं, शेवटी गेलं, परत पुन्हा आलं. तर आता मिडलला असणार आहे फिंगर. तर या ठिकाणी मिडलला फिंगर नाही आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये तिघं पण थंबच आहेत. चौथ्यामध्ये पण, तिसऱ्यामध्ये पण तिघं फिंगरच थंबच आहेत. आणि चौथ्यामध्ये बघा, चौथ्यामध्ये मात्र मिडलला फिंगर येतं आहे आणि लेफ्ट राईट साईडला थंब अप डाऊन. त्यामुळे आपण त्याच्यासोबत जाणार आहोत. आणि 87 PQR MNO JKL. आता इथे मी ABCDचा क्रमच लिहून दाखवते. बघा विद्यार्थी मित्रांनो, PQR MNO JKL. बघा इथे सिक्वेन्स दिलेला आहे. आपण PQR लगेच पुढचा मागचा त्याच्या MNO, त्याच्या मागचा JKL. मग आपण जाऊया सिक्वेन्ससोबत. GHI. दॅट मीन्स पर्याय GHI असलेला पर्याय क्रमांक आहे तिसऱ्या पर्यायासोबत आता आपण जाणार आहोत. आता बघा या ठिकाणी 88चं 5 पानं दिलेली आहेत. 4 फोल्ड, 1 स्ट्रेट, 3 फोल्ड, 2 स्ट्रेट, 2 फोल्ड, 3 स्ट्रेट. तर मग आता 1 फोल्ड आणि 4 स्ट्रेट, 1 फोल्ड आणि 4 स्ट्रेट. पर्याय क्रमांक तिसरा. आणि इकडे बघा TVX ZBD FG FHJ. आता हे पुन्हा आपण सोडवून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, TVX ZBD FHJ. तर यांच्या गटात पुढे कोणता क्रम येईल. मग बघा या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी लिहून घेतलेलं आहे. TVX दिलेलं आहे पहिलं. मग हे TVX ही झाली पहिली जोडी. ZBD ही झाली दुसरी जोडी. FHJ ही झाली तिसरी. तर K सोडूया. LMNOPQR हे लिहून घेऊ. LNP हा पर्याय दिलेला आहे काही ठिकाणी. यस, पहिलाच दिलेला LNP PQR SUW KLM. आपण जाणार आहोत पर्याय क्रमांक 1 सोबत. LNP. तर या पद्धतीने हे चिन्हांची
मालिका ओळखणं आपण घेतलं. आता आपला पुढला भाग सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर्कसंगती व अनुमान.